नवा विचार नवा भारत. न्यूज 24 मराठी. नवा विचार नवा भारत. प्रायव्हेट फोटो व्हायरलची दहशत. लाखांची खंडणी मागणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात. श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी. 54,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोशल मीडियाच्या आड लपून प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी, जीवावर उठणारे मेसेज आणि तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या श्रीगोंदा पोलिसांनी खंडणीखोर टोळीचा कणा मोडून काढला आहे. 3 सराईत आरोपींना गजाआड करत पोलिसांनी 54,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. 1 जानेवारीपासून फिर्यादी वैभव आसाराम खेंडके यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअपवर धमकीचे मेसेज येऊ लागले. तुझे खासगी फोटो व्हायरल करू अशी भीती दाखवत आरोपींनी 20 लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या वैभव यांनी सुरुवातीला 1,50,000 रुपये दिले. मात्र एवढ्यावर न थांबता आरोपींनी आता तुला किंवा तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी जिव्हारी लागणारी धमकी दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्रीगोंदा पोलिसांनी वेळ न दवडता मोहीम उघडली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. सायबर सेलच्या मदतीने मोबाईल ट्रेसिंग करत खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चौकशीत आकाश पोपट मोरे, बापू विठ्ठल शिंदे आणि किरण विठ्ठल शिंदे हे तिघे मुख्य आरोपी निष्पन्न झाले. 3 मोबाईल फोन आणि 3 चारचाकी वाहने, एकूण किंमत 54,80,000 रुपये मुद्देमाल जप्त. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेले 3 मोबाईल फोन आणि 3 आलिशान चारचाकी वाहने जप्त केली असून एकूण मुद्देमालाची किंमत 54,80,000 रुपये इतकी आहे. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून टोळीचा पसारा मोठा असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुगर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. श्रीगोंदा पोलीस आणि सायबर सेलच्या पथकाने दाखवलेली तत्परता सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूज 24 मराठी. नवा विचार नवा भारत.